किती किमतीला घेतला होता काय? बैल 40,000चा आहे. 40,000चा आहे. वरण्यात आम्ही ज्या वेळेला सीमेला टाकाटाकी झाली चांगल्या बैलांची त्यावेळेला आम्हाला हे काय ते अनिकेत बुवा त्यांनी 11 लाख रुपये केलेलं. म्हणजे 11 लाखाला होता त्या बैल द्या. मी म्हणलं काय 40,000 रुपयाचा बैल एवढं पैसे देत मग आपण बाळलो नाही, आपल्याला नकोच म्हणलं. माझं क्षेत्र आहे व्यापाराचं. पण म्हणलं त्यानं आपल्याला जर किंमत दिली एवढी समाजात तर आपण काय त्याला ऐकून करणार आहे. परत ठिकाणी एक असं होतं की सिमी काढल्याच्या नंतर गाडी आपली बसलेली आणि ती म्हणली गाडी बसली नाही. मग 1 तास गोळ चाललेलं. पण ते थैमान जवळ जाऊन म्हणलं की थैमान आता 2 छकडीचा निकाल पाहिजे आणि 2 टांग्याचा निकाल परत बी पळून काढला त्याला. तो लय मोठा अभिमान माझ्यासाठी होता. ते माझ्यासाठी लय मोठा गर्व होता मला. करा की सर्वसामान्याचा एखाद्या गावात गेल्याच्या नंतर किंवा एखादी शर्यत असल्याच्या नंतर कोण कोणाचा सत्कार घेत नाही सर्वसामान्याचा. पण त्या बैलाच्या जीवावर की बाबा थैमानचा मालक आहे म्हणून सत्कार केला जातो किंवा नाव पुकारलं जातं किंवा मग समाजात आपल्याला काहीतरी प्रतिष्ठा मिळाली. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गावी आलेलोय. बावधन गाव म्हटलं तर 2-4 दिवसावर बगाड येऊन थांबलेलं आहे. आणि एक महाराष्ट्रातील बैलगाडी क्षेत्रातील एक असा बैल थैमान. आज या थैमान बैलाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी बावधन मध्ये आलेलो आहे. बैल बघा तुम्ही, अनेक मैदानं गाजवलेत, अनेक मैदानं 1 नंबरचा मानकरी असणारा हा थैमान आहे. आपल्या बरोबर मालक आहेत किंवा गाडी हाणणारे बबन ड्रायव्हर आहेत. त्यांच्याकडून आपण बैलाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मंडळी, बैलगाडी क्षेत्रातील एक नावाजलेल्या आणि खिल्लार बैलासाठी प्रसिद्ध असणारं गाव बावधन. आणि आज आपण थैमानच्या दावणीला आलोय. दादा नमस्ते. नमस्ते. प्रथम नाव सांगा आपलं. अशोक कांबळे. काय सांगचाल आता थैमानची बैलगाडी क्षेत्रामध्ये? आता बैल पळतोयच आपला चांगला, अनेक मैदान आम्ही डोळ्यानं बघितलेली आहेत. कुठून बैल घेतला होता किंवा काय सांगताल पूर्वीपासूनचा इतिहास? बैल हा पळाव नव्हता तसा. बैल शेतकऱ्याजवळचा आहे आणि ते व्यापाऱ्याकडे आलेला साठ केलेलं त्यांनी. आणि तो बैल आपण वासर बारकी 2 होती ती पळवायसाठी आपल्या ती शिकवायसाठी घेतलेला. ती वासर शिकली कमी पण हाच पळायला लागला. म्हणजे असं पळवण्याच्या उद्देशाने आणला नव्हता? नाही नाही नाही, पळावले की वासरांना चालवाय शिकवणं शिकवायसाठी आणलेला. आणि तो पळाला ते मग बऱ्याच ठिकाणी त्यानं प्रथम क्रमांक केला. आता ते सांगायचं म्हटल्याच्या त्याच्यानंतर आम्हाला बैल भरपूर मिळाली पण त्याच्या जोडीला बैल टिकणारा मिळाला, त्याच्यापेक्षा वरचढ बैल मिळाला नाही. वरचढ कुठल्या मैदानात तरी 1 नंबर केला होता किंवा काय? पसरणी, बोपर्डी, परत ही कुमट आणि आसवली, अनेक मैदानात बरेच गाव आहेत. आतापर्यंत किती फायनल झाले असतील किंवा काय? 10-12 फायनल आहेत त्याच्या. 10-12 फायनल. बैलाचं आता वय किती असेल? बैलाचा आता 6 दात होऊन गेलाय. आता दात कडचा पाडलेली 6-7 वर्षाचा असेल. 6-7 वर्षाचा. 6-7 वर्षाचा. आणि काय पळाची खासियत काय? म्हणलं आता तुम्ही ड्रायव्हरलाच विचारा. बैल एकदा बैल असा जोडा बेडायला काय ताप देत नाही. शांत बैल ये म्हणले की येतो. ज्यावेळेला 300 फूट खालचं रान काढल त्यावेळेला मग कोणी बाप असू त्या पुढे. ज्यावेळेला गाडी 300 फूट गाडी निघून गेली की मग कुणी मला कधी असं वाटलं नाही की हा गटात आहे, हा झोपायचा नाही, आपण काय नाही, असं कधीच वाटलं नाही. पण किती टॉपचे असू दे किंवा पण हरजीत ही काय असते त्याचा काय विषय नाही. पण मला असं वाटलं नाही की बाबा ही गाडी झोपाय नको, कारण आपल्याला तेवढा विश्वास आहे त्याच्यावर. ज्यावेळेला त्याला बैल चांगला आहे त्यावेळेला गाडी कुठली बी गाडी असली तर झोपली तुम्ही. बस कुठली असू दे, कोणाची असू दे, बैला विश्वास तेवढा. बैला विश्वास आहे तेवढा. किती किमतीला घेतला होता काय? बैल 40,000चा आहे. 40,000चा आहे. वरण्यात आम्ही ज्या वेळेला सीमेला टाकाटाकी झाली चांगल्या बैलांची त्यावेळेला आम्हाला हे काय ते अनिकेत बुवा त्यांनी 11 लाख रुपये केलेलं. म्हणजे 11 लाखाला होता त्या बैल द्या. मी म्हणलं काय 40,000 रुपयाचा बैल एवढं पैसे देत मग आपण बाळलो नाही, आपल्याला नकोच म्हणलं. माझं क्षेत्र आहे व्यापाराचं. पण म्हणलं त्यानं आपल्याला जर किंमत दिली एवढी समाजात तर आपण काय त्याला ऐकून करणार आहे. बरोबर. असं काय मोठं भांडवल त्यात माझं गुंतलं नाही. 40,000 मध्ये त्यानं कवच दिलेली आपल्याला. बरोबर.
आणि आजपर्यंत त्याचा 1 रुपया भांडवलातला पैसे जे त्याचं बक्षीस आलंय मी माझ्या प्रपंचाला कधी लावलं नाही. मला नाद आहे नाथ साहेबांच्या ह्याचा. मी त्या देवळात पैसे ते ह्याच्याकडे देतो, म्हणजे जे पावती समजा बाबा दानपेटीत किंवा कसं. नाही एखादी बाबा फरशी आणायची किंवा काय, आणि काम आहेत भरपूर काम आहे ते आपल्याकडनं कुठल्या नाही कुठल्या तरी मार्गे तिथे गेलं पाहिजे. पण त्याचा आजपर्यंत 1 रुपया मी प्रपंचाला घेतला नाही. आणि इथनं पुढे जोपर्यंत थैमान दावणीला आहे तोपर्यंत थैमानचं 10 पैसे सुद्धा मी प्रपंचाला लावणार नाही. जे 10 मिळतात, 5 मिळते किंवा 2 मिळते ते तिथेच देवळात देणार. तिथं दान केल्यावर तुमच्या परपंचात बी काय कमी पडणार नाही. नाही ना, काय म्हणजे आता तुम्हाला म्हणतो इथं धुतलाय म्हणून 12 महिने त्याच्या कपाळाला सकाळचा 8 वाजता गुलाल असतो. गाडी आली की गाडी गुलाल लावायसाठी वराडतो. नक्की नाथ साहेबांचा गुलाल. हा, तुमचा जीव आहे भरपूर त्याच्यात. हो जी. आणि आता इतके दिवस बाबा ज्यावेळेस तुमच्याकडे आता शर्यतीची बैल तसा हाच पहिलाच ना तुमचा. हो पहिला नाद नव्हता, नाद नाही. लागला. काय नक्की मिळालं बैलगाडी क्षेत्रातनं, काय मिळालं तुम्हाला? आपल्याला बैलगाडी क्षेत्रात आहे की आपण ज्या क्षेत्रात नव्हतो त्या क्षेत्रात आपल्याला नाव कमावलं त्यानं. आणि तुम्ही विचार करा की सर्वसामान्याचा एखाद्या गावात गेल्याच्या नंतर किंवा एखादी शर्यत असल्याच्या नंतर कोण कोणाचा सत्कार घेत नाही सर्वसामान्याचा. पण त्या बैलाच्या जीवावर की बाबा थैमानचा मालक आहे म्हणून सत्कार केला जातो किंवा नाव पुकारलं जातं किंवा मग समाजात आपल्याला काहीतरी प्रतिष्ठा मिळाली ह्याची एक जाणीव होती. हे कुणी करून दिलं? हे थैमाननं करून. आज व्यापारात भरपूर गायी विकली असतील, घेतली असतील, त्यात तिथं एवढा नाव आहे. मान मिळाला नाही. नाही त्यात ही नाव आहे, पण ही जी नाव आहे ही नाव कमवायला पैसे लागतात असं नाही, तर ती वस्तू पाहिजे दावणीला. वस्तू दावणीला असली तुमची गरीबाचं सुद्धा नाव करणार ते. पैशाला किंमत पैशाला नाही, पैशाला काय किंमत आहे? अजून थैमानचं एखादं आवडलेलं मैदान की तुम्हाला तिथं लय नाव झालं तुमचं? बोपरडी ठिकाणी एक असं होतं की सिमी काढल्याच्या नंतर गाडी आपली बसलेली आणि ती म्हणली गाडी बसली नाही. मग 1 तास गोळ चाललेलं, पण ते थैमान जवळ जाऊन म्हणलं की थैमान आता 2 छकडीचा निकाल पाहिजे आणि 2 टांग्याचा निकाल परत बी पळून काढला त्याला. तो लय मोठा अभिमान माझ्यासाठी होता, तो माझ्यासाठी लय मोठा गर्व होता मला की काय नाही त्यानं इतका पळाला की गाडी पुढे टाच चाललेली. तुम्हाला आज व्हिडिओ दाखवतो मी. मागणं येऊन 2 टांग्याने निकाल काढला, डबल पळावला. निकाल असताना निकाल दिला नव्हता त्याला. राग आहे डोक्यात त्याच्या. मित्रांनो, बैलाची गाडी हाणणार बबन ड्रायव्हर, नमस्ते. काय सांगताल थैमान विषयी, किंवा तुम्ही बरेच दिवस झालं बैलाची गाडी हाणताय, बैलाच्या पळाविषयी? काय पसरणीत म्हणजे बैलाची गाडी आधी आणत होतो पण एवढं काय वाटलं नाही. पण पसरणीत अनिकेत बुवा मला म्हणले गाडी तुम्ही हाना, पायरा चांगला केलाय. गट काढला, गटाला काय एवढा बैल पळला नव्हता, पण तात्यांना म्हणलं तात्यांना नाही काय वाटत एवढं. पसरणीतलं मैदान तेवढंच 1 नंबर, म्हणजे चांगलं भागातलं मैदान होतं. तात्या मला म्हणले बबन आपल्याला आज काय बी करून राहायचं इथं. पण गट काढला आणि सिमीला तात्या माझ्यापेक्षा आलं, म्हणले काय बी कर पण एवढं आपल्याला लागलं पाहिजे. 2 टांग्यानं गाडी थैमान उभं राहून आलो फायनलला, सिमीला. फायनलला तर काय विषय नव्हता, म्हणलं तात्या आज 1च नंबर करायचा आणि 1च नंबर केला होता, काय विषय नाही. तात्या मला म्हणले बबन आज तुझ्या हातात सगळं. बैलानं तेवढं आपल्याला नाव करून दिलं, म्हणजे तेव्हापासून जेवढं फोन चालू झालं की काय विषयच नाही. आणि म्हणजे गट सेमी फायनल गटाला एवढं काय स्पीड नव्हतं लागलं गाडीला, मातीचं रान होतं, राळलं नव्हतं. पण सिमीला 2 टांग्याचं अंतर बैलानं दिलं होतं, जागा नव्हती थांबाय. तरी तात्या मला म्हणले काय बी कर पण आज आपल्याला गुलाबात राहायचंय. पण बैलानं तेवढं राखलं आपलं, म्हणजे नाव केलं, ह्या बैलानं आपलं नाव केलं. पळाविषयी कसा आहे, खालून कसा आहे? बैल एक उडी कधी काढून गेला लागतो, कधी नाही बी नाही. व्यायामात जर असला बैल, जर त्या शेजारचा चांगला असला, बैलाचं काय टेन्शन नाही, डायरेक्ट गाड्या नाही. आणि एवढं आहे बैल दाबणार असू कसला असू, बैल बाहेर कधी जात नाही, म्हणजे डोळे दाखवून गाडी हाणायची. शहाणा बैल, दोन्ही खांदी शहाणा आहे. पहिला उजवीनं पळत होता पण आता दोन्ही खांदी कुठनं बी आला, काय विषय नाही. बैल वरण्यात शाहीरची ह्याची गाडी पळली होती, बलमन सुलतान होतो शेजारी, टाकाटाकीत मार खाल्ला, पण गाडी 1 नंबर पळली कडनं. तेवढं एक लय बैलांना नाव केलं त्या मैदानात आपलं. नक्की. बैलाचा काय विषय, बैलाला बैल पुरला तर बैल कुणाची बी गाडी मारणार, पण पायऱ्यासाठी बैल हे होते. आधी खांदी कुठला पळतो किंवा काय? उजवी खांद बी फिटे आणि डावा खांद बी फिटे. फक्त आता पहिला बाहेरनं पळत होता, आता आतनं पळतोय. दोन्ही खांदी दोन्ही खांदे काय विषय नाही. फक्त बैलाला बैल लागला की जाईल तिथं 1 नंबर 2 नंबर करायचाच. बैल काय कोणाची बी गाडी मारल. भैया काय थैमान अनेक दिवसापासून बैल पळतोय, काय बैलाविषयी सांगताल? कसा बैल आहे किंवा काय?
बैल एवढा शान आहे हा त्याला जर म्हणलं ना साहेबांना आज आपलं नाव या भागात ठेवायचं त्या भागात तू राहणार का तर राहणार. त्याला सांगितलं ना गटात ही गाडी आहे आपल्या, ती गाडी मारायची, गाडी मारली तर मारणारच. त्याला फक्त सांगायचं साहेबांना असं असं आज आहे. आज त्याला जर आज महाराष्ट्रात 1 नंबर म्हटलं कुठला बैल घाला तुम्ही, बैल जर निकालात हातात नाही धरायला लागला तर बोला कुठलाही बैल घातला तरी तोंडाला कुठल्याच बैलाला वाढच पाहणार तो. वाढच पाहून तोंडाला हातातच धरायचं. मग आता अजून एवढं टॉपचं तसं पायरं झालं नाही म्हणायचं. अजून असं 1 नंबर म्हटलं तर अजून तर झालं नाही. पण जेवढं आजपर्यंत बैल घातल्यात त्या बैलाला हातात पळलाय का तर पळलायच. पसरणीला कुठला बैल होता 1 नंबर केला? पिंपूरचा सुंदर होता हा काळा तो बैल बी आम्हाला चांगला पळला आमच्यासोबत. 1 नंबर केला होता. हा 1 नंबर तिथे घालतो. पसरणीतला सिमी फायनल झाल्या का तुझं लागलेला तरी ड्रायव्हरने सुट्टा सिमी काढला त्या. तसं बैलाचं रूप इतकं जबरदस्त आहे, म्हणजे शरीर तुम्ही चांगलं ठेवलेलं आहे किंवा बैल तयार एवढा की जबरदस्त केलेला आहे. बैलाला काय खुराक असतो किंवा काय या संदर्भात काय सांगताल? उडी पेंड असते, हरभरा, हा. मका चुनी, हरभरा पेंड. मित्रांनो बैलाचं शरीर बघा तुम्ही, शेम आता पिस्टन किंवा बुलढाण्याचा बब्या त्या पद्धतीनं शरीर ठेवलेलं आहे ह्यांना, आणि जबरदस्त त्याला कटिंग म्हणा शरीरावर, आणि जबरदस्त असं शरीर बनवलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर व्यायाम काय चालू आहे किंवा काय मैदानात काढता कसं? व्यायाम काय नाही, फक्त पवनीला आपलं काढतो पवनी, आणि पवनी झाली की तिसऱ्या दिवशी मैदान. मैदान पवनी किती दिवसात घालायची किंवा काय? चौथ्या दिवशी पवनी लागतो. आता कुठल्या मैदानात आहे पुढं नियोजन किंवा आता काय? काय आपलं ह्याचं आता बगाडाला झोपणार आहे किंवा काय? बगडाच झोपाय जाईल. हा. सराव घेतलाय का नाही अजून? नाही अजून सराव नाही त्याला, म्हणजे असं आहे त्याला, म्हणजे प्रॅक्टिस आहे. सरावाची अशी काय अडचणच नाही त्याला, म्हणजे असं शहाणाच आहे तसा. तात्या आता जवळच बगाड आलंय 2 दिवसावर, थायमानला बगाडाला झोपणार आहे किंवा कसं? हो. गेल्या वर्षी बी होता तो, आता बी आहे, घेणार त्याला. आणि त्याचं काय असं काय नाही, आपला झोपला की चालला. जरा आज बसतो गर्दीला याला त्याला, तेवढ्या पुरता डांबून न्यायला लागतो तिथं. तिथे एकदा अडकावला की त्याचं तो काम करणार फुल ताकद लावत. हो हो हो. त्यानंतर ना अजून आपल्या दावणीला हा पण बैल आहे, त्याचं काय नाव आहे किंवा काय? त्याचं नाव पिस्तूल आहे. तो आता गराड्यात आणलेला आहे आपण. बर. ते बैल बऱ्याच मोठ्या बैलांच्या गळ्यात पळायला त्याची फायनल आहे ती. ते सुटला त्याला जे पायाला जरा लागलेलं आहे. आता झाला आपल्याकडे कवर, पाडव्यापासून त्याची गाडी हाणायची आपल्याला. होय. आता फेरे वगैरे काढल्यात फेरा एक काढलाय, पण त्याचं ही आता लाकडात त्यानं चांगलं काम केलंय, चांगल्या पद्धतीचं काम ह्याच्यात केलंय लाकडाला. आणि शांत गरीब काय कोणाला काय नाही, फक्त खाली गाडीला नेल्याच्या नंतर असं बाणासारखं निघून जातं. एकच फेरा आपल्याला. जरा कसं आता थोडं लागल्यामुळे बी भीती त्याच्या मनात असणार आहे ना. हो थोडी इथं लागलंय त्याला, जरा पायाला हे करतो. हो पडलाय ना, गेलाय. लवकरच कव्हर होईल म्हणा. औषध चालू आहेत. होईल हा कव्हर. त्यानंतर ना अजून ही आदत वासरं सुद्धा आहे ती. आदत वस्त्र ही आपली पसंत पडलेत म्हणून आणले ती. आता वस्त्र सुरू हे कुठून घेतलेलं किंवा काय? ही ह्याचा हे होत ना गटप्रभा. ते गटप्रभात आमच्या जोडीदारांनी वस्त्र आणलेली. हा एक आणि दुसरा एक होता. चांगलं जातीवंत वासरू आहे. म्हणलं दोन्ही ह्याच्यात होईल, समजा नाही पळालं तर नाही पळालं, वळू क्षेत्राला होतंय ती. खाली मागतेच आपल्याला, पण आता आत्ताच काय देऊन त्याचा उपयोग नाही ना. साधारण किती वर्षाचा असेल काय? 1 वर्षाचं. हे पाय काढलं जरा वाजता असतं, त्याला सरळ उभा कर जरा. सोड. म्हणजे तुम्हाला बैलातली तशी चांगली जाण आहे. हो, व्यापार असल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी तर त्यातलं वस्तू म्हणजे बघून आणताय. पल्ला बिल्ला वासराला इतका जबरदस्त आहे, लय मोठा होणार ना. हो वासरू उभारा सर्जा नाव आहे का? पल्ला बिल्ला मित्रांनो वासराचा बघा कसा जबरदस्त आहे. तुझी वळूसाठी आपल्याला मागत होती पाठीमागे, पहिल्या फेऱ्याला आणलेलं बबन घातलेलं वासरू. पळालं का फेऱ्या? त्यावेळेला लय गोड्या संघ पळाले. 2 फेऱ्या झाल्या ते. अजून बायला संघ हातले नाही आपण त्याला. ह्याच्यावर नाही ना हातला? नाही, ती कुठल्या त्याच्या संघ नाही, एवढ्या लवकर नाही. बरोबर. ती 10,000 रुपयाला आणले. त्याच ती गाडी जरा दाताचं हे झालेलं, ते आपल्याला इथं आल्याच्या नंतर पळालं आपल्याकडे. पहिल्यांदा आपण कोरेगावात टाकलं, पण चांगलं पळालं. ते अजून काढलं ना, आता काढणार आहे.
खाली 10,000ला आणला होता. 10,000 म्हणजे त्याची परिस्थितीच तशी नव्हती, लय खराब होता. आता तरी लय बरं आहे. बऱ्यापैकी. आता काय त्याच्यात ताकद बिकत काहीच नव्हती त्याला. सर 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 सर